न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। चांदवड तालुक्यातील दिघवत शिवार आणि काजी सांगवी येथील इनाम वस्तीजवळ आज सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण तालुका शोक सागरात बुडाला आहे। एका 34 वर्षीय पित्यानं आपल्या 2 निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली। सकाळी अंदाजे 8:30च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत प्रज्वल हिरे वय वर्ष 4, प्रज्ञा हिरे वय वर्ष 10 आणि त्यांचे वडील दौलत रामभाऊ हिरे वय वर्ष 34 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे तातडीनं पथकासह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थांनीही पोलिसांसोबत शोधकार्य सुरू केले। तसेच तळेगाव येथील स्कुबा जवानांना तातडीनं बोलावून विहिरीतील शोध मोहीम राबवण्यात आली आहे। काही वेळानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। बागडणाऱ्या लहानग्या प्रज्वल व प्रज्ञाचे निष्प्राण देह पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला। पोलिसांसह स्थानिक बचाव पथकातील सदस्यही अश्रू आवरू शकले नाही। संपूर्ण घटनास्थळी शोककळा पसरली होती आणि प्रत्येक जण सुन्न झाल्याचे दिसत होते। दौलत हिरे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक ताणतणाव यापैकी कोणतेही एक कारण असावं अशी चर्चा सुरू आहे। तीनही मृतदेहांना पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथं पाठवण्यात आले असून या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास चांदवड पोलिसांकडून सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।